नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, PM किसान योजनेसाठी आता तुम्हाला 23वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला आता KYC करणं बंधनकारक केलेलं आहे. तर या KYC संदर्भात शासनाने एक नोटीस काढलेली आहे, एक परिपत्रक आहे, ते या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत. व KYC तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. कोण्याही CSC सेंटरवर व कुठेही जाण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, PM किसान योजना, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, PM किसान योजनेतील KYCच्या पद्धती आणि प्रक्रियेवर टिप संक्षिप्त माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी PM किसान योजना देशभरातील जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण DBTद्वारे करण्यात येतो. याच्यात आधार संलग्न बँक खात्याशी लिंकवर ₹6,000 वर्षाला हे हस्तांतरित केले जातात. ते एवढी रक्कम आपले शेतकरी जमीनधारक शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये दरवर्षी जमा होते. आता या ठिकाणी KYC कशासाठी? कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय PM किसान योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पोहोचेल याची खात्री करण्यासाठी, म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील याच्यासाठी. आता KYCची पद्धत कशी आहे? तर या ठिकाणी PM किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी KYCचे खालील 3 पद्धती आहेत. OTP आधारित KYC जे तुम्ही ॲपवर पण करू शकता. बायोमेट्रिक आधारित KYC हे तुम्हाला सेतू सुविधा केंद्रावर जावं लागेल आणि ही अजून बायोमेट्रिकची सुविधाही चालू झालेली नाही. तर तुम्ही आधार ॲप्लिकेशन डाउनलोड करून PM किसानचं त्याच्या करू शकता. ती कशी करायची आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर फेस ऑथेंटिकेशन आधारित KYC PM किसान मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. तर हे उपलब्ध आहे. आता आपल्याला KYC कशी करायची ते आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड आणि आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरसह तुमच्या जवळच्या सामायिक सुविधा केंद्रावर जायचं आहे. जर ज्यांचं OTP किंवा आधार व्हेरिफिकेशन होत नाही अशांनी जायचं आहे. तर आता KYC कशी करायची आहे? तर या ठिकाणी Google Play Storeवरून आपल्याला PM किसान मोबाईल ॲप आणि आधार फेस RD ॲप हे 2 ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचे आहेत. लक्षात असू द्या. आता KYC कशी करायची मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर यायचं आहे. आल्याच्यानंतर या ठिकाणी प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे PM किसान ॲप. PM किसान ॲप तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च करून घेतल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. मी इन्स्टॉल केलेलं आहे. आणि याच्याबरोबर तुम्हाला आधार फेस RD सर्व्हिस हे एक ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. ते करून घ्या लगेच. तर या ठिकाणी ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी पॉलिसी तुम्हाला बघायची असेल तर या ठिकाणी पॉलिसी वाचून घ्या. कारण पॉलिसी वाचली झाल्यानंतर वर नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी चूज लँग्वेज ऑप्शन, या ठिकाणी लँग्वेज तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश 2 लँग्वेज आहेत. 2 लँग्वेजपैकी एक लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी चूज करायचे आहे. तर या ठिकाणी थोडं एरर आल्यामुळं पुन्हा चालू केलेलं आहे. तर या ठिकाणी लँग्वेज चूज करून घ्या. या ठिकाणी इंग्लिश आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता बेनिफिशरी लॉग इन टाईप सर्च करायचं आहे. बेनिफिशरी या ठिकाणी रजिस्ट्रेशन ID असेल ते टाकायचा, नसेल तर आधार नंबर तुमचा टाका. सोपी पद्धत आहे. तर या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर खाली KYC लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आय ॲग्रीवर
तुम्हाला राईट करायचं आहे आणि स्कॅन फेसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी केल्याच्यानंतर तुमचं जे तुम्ही आधार ID चं ॲप जे डाउनलोड केलं होतं ते ऑटोमॅटिक ओपन होईल आणि या ठिकाणी तुमचा चेहरा हा कॅप्चर करण्यात येईल. कॅप्चर झाल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दाखवेल आणि या ठिकाणी सक्सेसफुल म्हणून येईल. आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक 6 डिजिट एक पिन तुम्हाला टाकायचा आहे ॲपसाठी. तो या ठिकाणी तुम्ही एक पिन टाकू शकता नंबरमध्ये. टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. पिन जनरेटेड सक्सेसफुली झालेलं आहे. यानंतर आता आपल्याला डॅशबोर्डवर जायचं आहे. डॅशबोर्डवर जर गेल्याच्यानंतर या ठिकाणी आता KYC फॉर अदर बेनिफिशरी. तर तुमची KYC जर झालेली नसेल तर KYC स्टेटसवर तुम्हाला नो दाखवेल आणि झाली असेल तर येस. तर अशी प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो ही. तर आपली KYC ही आता झालेली आहे. जर तुम्हाला दुसरं कोणाची करायची असेल खाली ऑप्शन आहे KYC बेनिफिशरी आणि या ठिकाणी जर तुम्हाला पहिलं स्टेटस पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा फर्स्ट जो हप्ता होता पहिल्यांदा किती तारखेला पडला होता या ठिकाणी दाखवत आहे बघा 25/9/2019ला. जेव्हापासून योजना चालू झाली आहे तेव्हापासून हे रजिस्ट्रेशन केलेलं होतं. तर या ठिकाणी तुम्ही दुसरा पण नंबर टाकून पाहू शकता. आत्तापर्यंत एकूण 22 हप्ते पडलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 21वा हप्ता कधी पडलेला आहे 20/11/2025. तर अशा प्रकारे KYC करण्याची सोपी पद्धत आहे. तुमची आधार व्हेरिफिकेशन फेस ID झालं की तुमची KYC झाली. या ठिकाणी KYC स्टेटस येस दाखवत आहे. तर या ठिकाणी नो दाखवत असेल तर तुम्हाला डबल तिथे KYCचं एक ऑप्शन येईल खाली आणि KYC करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत होती. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.